जय हे गुड आफ्टरनून. तर आजचा दिवस आहे की हर्षदाचं ऑर्डर आहे, जायचं आहे हिंजवडीमध्ये कोट्याड म्हणून एक हॉटेल आहे, तिथं ऑर्डर आहे हर्षदाची. जी काल सगळी जी शॉपिंग झालेली आणि सगळं जो आमची धावपळ झालेली, ब्राईडची भेट झाली, सासूबाईंची त्यांची भेट झालेली, तर आज त्यांचं लग्न आहे. तर तिकडे चाललोय आम्ही सगळेजण. आमच्यासोबत कोण कोण आहे? जिजा, साक्षी आणि गौरीमाऊ. आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. हे कोण आहे? चाल आता आवरलोय की स्लाईम एक वाजत आलेला आहे आणि निघायचं आहे. 2 पर्यंत पोहोचत आहे. लेट्स गो. बेनीवरती पोहोचलोय आणि या सासूबाई आहेत यांच्या ब्राईडच्या, आणि हे दोघं जोडी आहे. आणि आता इव्हेंटवरती आम्ही पोहोचलोय आणि वेळेच्या आधीच पोहोचलोय. बरोबर. हर्षदाचा मेकअप आर्टिस्टने असं लुक केलेला आहे. इथं मोस्टली येस इथं लग्न होईल या इव्हेंटवरती. गुड, परफेक्ट. तुझं मॅच झालं की? नाईस नाईस, खूपच छान. इथं आउटडोर पण यांचं काहीतरी इव्हेंट दिसतंय आणि डायनिंग तर डेफिनेटली आहे आउटडोर, आणि परत इथे इव्हेंटसाठीचं पण काय काय करायचं आहे. A few moments later. येस, आज आहे माझ्या पिलूचा बर्थडे. हे घेतलेला आहे पिलूला आमच्या ज्यूस. हॅपी बर्थडे पिलू. आणि आज संध्याकाळी मग पार्टी करायची. ओके ओके ठीक आहे. एंट्रन्स लॉबीमध्ये क्रिसमस एवढं सुंदर डेकोरेशन केलंय आणि जिजा इथं घ्यायची. कोणाकोणाचं घर पाहिजे तिला? ओ माय गॉड. तुझं घर कोणतं? यातलं बाल्कनीचं ना? हा ओके, आपलं घर आहे. फ्रेंडचं घर पिहूचं. ठीक आहे. अच्छा ओके, आपलं घर. ओके, आवडलं ना तुला हे? नाही 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 नाही. यम 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 यम. फोन असतो ग. हा इथं आत लँडलाईन म्हणायचं त्याला बाई. मंडळी आम्ही आलो एका टेरेसवरती. इथं आहे मस्तपैकी स्विमिंग पूल. चलो चलो चलो. तिला ट्यूब दिसली, लांबून ट्यूब दिसली आणि ते आपल्याला दाखवायला घेऊन आले. हा हे आपल्यासारखंच आहे बघ. ठीक आहे, चला मला हे काय सेम. हो ब्लू आहे आपल्याकडे ना, सेम तसं पिंक आहे. म्हणजे हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांचं आता काम झालेलं आहे. आता पहिल्या लुकचं काम झालं, दुसऱ्या लुकचं. बरं पहिला लुक कसा झाला सांगा? मस्त, खूप छान, इतकं डिसेंट आणि इतकं मस्त, जसं त्यांना हवं होतं तसं झालेलं आहे. आणि ऍक्च्युली या ब्राईड आहेत US आणि मुलाकडचे सगळे आहेत ते पुण्याचे आहेत. मुंबई पुणे असे आहेत. त्यामुळं मुलगा नवरदेव जो आहे तो पुण्याचा आहे आणि नवरी मुलगी US ची आहे. बरोबर. हो. सांगा तुमचा अनुभव. तुमचा अनुभव सांगा. छान होता अनुभव. फर्स्ट टाइमच आणि मी US ची ब्राईड केली. खूपच मस्त मस्त, खूप छान वाटतं. आणि ओके, आता हा पहिला लुक. दुसऱ्या लुकचं काय? रिसेप्शन लुक आहे दुसरा लुक. तर त्यासाठी थोडंसं टचअप आणि हेअरस्टाईल साठी मला थांबावं लागणार आहे. त्यामुळे आता फर्स्ट लुक त्यांचा आणि विधी आणि हे कसं असतं ते बघायचंय मला. ब्राह्मणी स्टाईलचं विधी करणार आहे आपलं, आपल्या साईडचं. आणि बाहेर मला ब्राईडचे व्हिडिओ आणि फोटोज घ्यायचे, त्यामुळे मला थांबायलाच पाहिजे. राखी भोसले आणि साक्षी भोसले, कसं झालं आजचं? मजा आली का? खूप छान झालं. त्यांना तर हेअरस्टाईल खूप आवडली ना? आणि ड्रेपिंग वगैरे साडीचं वगैरे पण सगळं व्यवस्थित. हा 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 ना, ठीक ठीक आहे. मंडळी आता ब्राईडची एंट्री झालेली आहे. या ब्राईड आहेत केरलायन आणि इकडे त्यांची फॅमिली. गुरुजींनी हे काय केलेलं आहे मला पण कळलेलं नाही आहे, पण आता त्यांचं काय काय सजावट चालली आहे आणि आता इथं विधी त्यांची सुरू होणार आहेत.
मंडळी आता ऍक्च्युली विधी झालेला, आता परत मग पुढे रिसेप्शनची तयारी झाली आहे. सगळ्या जेवणाची यांनी मांडणी करून ठेवली आहे आणि थोड्या वेळाने रिसेप्शन सुरू होईल. वाव. आता रिसेप्शन सुरू होणार आहे, पण आम्हाला आहे जायचं. लेट्स गो. मंडळी फायनली हर्षद असा मेकअप आर्टिस्ट यांचा आजचा लुक जो होता, आजचं काम जे होतं थोडं जास्ती जरा प्रेशरवालं होतं, असं महत्वाचं होतं आणि थोडं प्रेशरचं होतं असं जाणवत होतं. त्यासाठी आम्ही एवढे सगळ्या टीमला घेऊन आलेलो. थँक्स टू डॉली माऊस, थँक्स टू साक्षी माऊ, थँक्स टू चीचा, थँक्यू सो मच. आणि बरं बापरे. आणि खरंच त्यांना आणि काम पण त्यांना खरंच खूप आवडलं. हो, जसं त्यांना हवं होतं ना तसं त्यांना काम मिळालेलं आणि ब्राईडला पण. आणि आता जायचं आहे घरी. लेट्स गो. चला. मंडळी हे आहे आणि हे होतं आजचं आमचं इव्हेंट. कोर्टयार्ड मॅरिटचं कोर्टयार्ड हे हॉटेल होतं. आज इथं आमचा इव्हेंट होता लग्नाचा. आता आवरून घरी चाललो. लेट्स गो. मंडळी ऑर्डर नंतर आता आलोय मी जेवायला, कारण आहे जिजाचा बर्थडे. जिजाचा 5 वर्षाची होतीये, त्यामुळे मग तिच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही आलोय कृष्णा व्हेज मध्ये. लेट्स गो. लास्ट टाइम पण आम्ही अॅनिव्हर्सरीसाठी इथं झालेलो. आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी तो ब्लॉग जर बघितला असेल तो पण ब्लॉग प्लीज बघा. जसं मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की अॅनिव्हर्सरीसाठी जो आलेला तो एक कॉर्नर आहे की तिथं प्रॉपर सेलिब्रेशन आपण करू शकतो. तर तिथं ऑलरेडी मस्त असा सेलिब्रेशनसाठी तो कट्टा करून ठेवलाय. दाखवतो. हाय 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 बज्जी गर्ल, हाऊ आर यू? कशी आहे माझं पिलू? तर असं आम्ही छान केलेलं आहे इथं सगळं डेकोरेशन बर्थडे साठी. तर मंडळी आमचं जसं बघितलं तुम्ही मगाशी की सगळं ऑर्डर करून आलेलो आणि तिचं बर्थडे होतं, त्या बर्थडेच्या दिवशीच तिचं खरं तर ऑर्डर होतं. तिचं म्हटलं काय तर सेलिब्रेशन करावं. नशिबाने आम्ही जरा लवकर फ्री झालो, त्यामुळे सार्थकने ऑलरेडी इथं सगळी व्यवस्था करून ठेवलेली आणि केक वगैरे सगळं आणून ठेवलं. हॅपी बर्थडे. येस. जिजाच्या मामाने सगळं मस्त अशी व्यवस्था करून ठेवलेली आम्ही येईपर्यंत. कारण काय आम्ही येईपर्यंत येस सार्थक मामानी सगळी व्यवस्था करून ठेवलेली. सगळं केक सगळं हे ज्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेशनच्या. कारण आम्ही तुम्ही बघताय ब्लॉग मध्ये बघाल तुम्ही सगळं बिझीच आहे. बिझी म्हणजे काय सगळी कामं सगळ्या गोष्टी सुरू आहेत. येस साक्षी माऊ. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळं धन्यवाद सार्थक सगळ्यांना बर्थडेचं सगळं प्लॅनिंग केल्याबद्दल. चल आता मग जेवण करायचं आणि मग जिजाचं बर्थडे सेलिब्रेशन. मंडळी आता जेवण आलेलं आहे मस्तपैकी आणि आता जेवायचं आणि मग बर्थडे सेलिब्रेशन. जिजाचं आता बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. मस्त असं जेवण झालेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जिजा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर मंडळी आजचा ब्लॉग एंड असंच होता की जिजाचा बर्थडेच करायचा होता. ऑलरेडी आम्ही तिचा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. दापोलीमध्ये सेलिब्रेट केलेला समुद्रा शेजारी. मी तिला प्रॉमिस केलेलं समुद्राला न्यायचं यावर्षी आणि तिथे सेलिब्रेट करायचं. हा ऑफिशियली तिच्या आजच्या दिवशीचा म्हणजे ऑफिशियली 28 तारखेला तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतोय. ते ब्लॉग थोडे उशिरा येणार आहे. असेच ब्लॉग बघत राहा आमचे. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.